नमस्कार. आपली रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत. आज आपण बनवूया खारं वांगं. त्याच्यासाठी हे पूर्ण साहित्य: शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर, 1 चमचा जिरं आणि 2 गड्डी लसूण. तर आपण सर्वप्रथम गॅस चालू करून जिरं भाजून घेऊया. आणि जिरं भाजल्यानंतर आपण शेंगदाणा आणि खोबरं तसंच भाजून घेऊया. त्याचं आपण नंतर वाटण करू. बघू शकता जिरं भाजून झालेलं आहे. आपण ते काढून घेऊया. याच्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे भाजत आलेले आहे. आपण त्याच्यामध्येच खोबरं भाजून घेऊया. याच्यामध्येच आपण लसूण सुद्धा भाजून घेऊया. आपले शेंगदाणे, लसूण आणि खोबरं हे पूर्णपणे भाजून झाले आहे. आता आपण याची खारं वांग्यासाठी पेस्ट तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली ओली पेस्ट तयार झालेली आहे. तर आपण सगळं मिश्रण एकत्र करूया. याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ, धना पावडर, 1 चमचा हळद घेतलेली आहे. हे सगळं आपण एकत्र करू. सर्व मिश्रण एकत्र करून याच्यामध्ये आपण थोडंसं तेल सोडूया, जेणेकरून मसाला आपला ओला होईल. तुम्ही बघू शकता सर्व मसाला आपला एकत्र मिक्स झालेला आहे. तर मी वांगी स्वच्छ धुवून पुसून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे. तर आपण एका वांग्याच्या 4 फोडी केलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया. आणि मसाला भरल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं की जेणेकरून मसाला बाहेर नाही आला पाहिजे. अशा प्रकारे मी पूर्ण सगळी वांगी मसाला भरून घेते. तुम्ही बघू शकता आपला मसाल्याचा खूप सुगंध दरवळत आहे. मसाला आपला खूप छान झालेला आहे.
अशा प्रकारे आपली पूर्ण वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. राहिलेला मसाला आपण फोडणीसाठी वापर करणार आहोत. हे बघू शकता तुम्ही, सर्व वांग्यामध्ये मसाला भरलेला आहे. आपण गॅस चालू केलेला आहे. आपण तेल सोडून घेऊया. त्याच्यामध्ये आपण खडा मसाला घालूया. खडा मसाल्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, स्टारफूल, लवंग आणि वेलदोडे हे थोडेसे फ्राय करून घेऊया. याच्यामध्ये राहिलेला जे मसाला होता ते आपण वाटण केलेलं होतं ते आपण याच्यामध्ये घालूया. मसाल्याचा सुगंध खूप छान येत आहे. मसाला आपला पूर्णपणे भाजून झालेला आहे. याच्यामध्ये आपण भरलेली वांगी सोडून घेऊ. थोडं सगळं मिश्रण एकसारखं हलवून घेऊ. मसाला आपला झालेला आहे. याच्यात आपण वांगी शिजण्यासाठी पाणी घालूया. आपण 15 ते 20 मिनिटासाठी हे झाकून ठेवूया, म्हणजे जेणेकरून आपली वांगी पूर्णपणे शिजून निघतील. तुम्ही बघू शकता आपलं खरं वांग तयार आहे. मी तुम्हाला दाखवते, पूर्णपणे शिजलेलं आहे. कशी ग्रेव्ही एकदम टेस्ट छानच झालेली आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेलच.